24 India Live News. नमस्कार, आपलं सर्वांचे 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विषय घेऊन ही एक योजना काढली. अजूनपर्यंत या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक महिलांना लाभ नाही मिळाला आणि गटाच्या महिलांनाही लाभ. फक्त योजना म्हणजे कागदापुरतीच असतात. तुम्हाला फसवायला काढतात ताई. हो, ते तर माहितीच आहे. अजून काहीच नाही. अजून काही नाही, हे तुम्हाला फसवायला काढतात. हे योजना म्हणून ह्यांच्यासाठी जो GR काढला तो पण मला बघायचा की GR काढलाय की खरंच ह्यांचं समाधान होतंय की नाही. 1 कोटी जे जाहीर केले, ज्यांनी आत्महत्या केली ते खरंच जात नाहीयेत हे आपल्याला कळलं. ते जात आहेत की नाही ह्याच्या पाठपुरावा आपण केला पाहिजे. तुम्ही जे बोलताय हे पेपरावर आपल्याला दाखवतात आणि तेवढ्या पुरतं ते समाधान होतं. त्याच्या पुढे काही होत नाही. पाठपुरावा आपल्याला करावा लागतो, जो आपण करू. सॉरी सर, काल सारखंच होतं. कुठे बघू? तुम्ही सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 29 आहेत, मला सगळ्या समस्या जाणून घ्यायच्या. फक्त माझं म्हणणं आहे की जर कोण आंदोलनाला आलं आणि मुली असतील स्पेशली, तर तुम्ही वॉशरूम पासून सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ह्या लोकांना मला वाटतं ह्या तरुणांनी बसवलंय. त्याच्यामुळे मी आयुक्तांना पण भेटून आलो. मी त्यांना सांगितलं, त्यांचं पण म्हणणं आहे की हे माझ्या हातात नाही, आम्ही मंत्र्यांना भेटणार आहोत. मग मी पुण्याच्या समस्या जाणून घेतल्या. वसतिगृहांची जी परिस्थिती झाली आहे, कॅन्टीन पासून वॉशरूम पासून जे काय जसे राहतात ते मी सगळीकडे मला जाऊन बघायचंय. आणि आम्ही त्या आदिवासी कुठचा मंत्री तो नाही, त्याचं नाव काय, अशोक, आम्ही त्यांना भेटणार आहोत. हे सगळी मंत्रीपद एका कारणासाठी दिली आहेत तुम्हाला. मला वाटतं हे काम तुम्ही करून घेतलं पाहिजे. सो मी त्यांना भेटून आम्ही जे काही इकडचे काही 5-6 जण असतील ज्यांना मुद्दे मांडता येतील, पुण्याचे जे असतील ज्यांना मुद्दे मांडता येतील, त्यांना घेऊन आम्ही जाणार आहोत. आणि मला वाटतं ह्याच्यातलं जेवढं होऊ शकेल तेवढं आम्ही करून घेणार. आता एक मोठा निर्णय झालाय. मराठी सक्तीवरून ऑटो रिक्षा चालक, टॅक्सी चालकांकरता 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. फक्त 1 वर्ष. सरनाईकांचं खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतः हा निर्णय घेतला की जुजबी मराठी येण्याकरता 1 वर्षाची संपूर्ण मुदतवाढ देण्यात. सगळी खाती तेच बघणार असतील तर मग बाकीची खाती देऊन का ठेवली? बाकीची आम्ही ह्यांना भेटायचंय, ते डॉक्टरांना भेटायचंय की मुख्यमंत्री साहेबांना भेटायचंय या विषयासाठी? सगळ्या गोष्टी तेच जर निर्णय घेणार असतील, आणि मला वाटतं हे सगळं मी तुम्हाला सर सांगू ना, UPच्या इलेक्शनसाठी चालू आहे. आणि हे आपल्याला पण माहिती आहे, UPच्या इलेक्शनसाठी हा वाद पेटवला चाललाय. कारण तुम्हाला कुठेतरी कळतंय तुमच्या हातातनं सत्ता निघते, त्याच्यामुळे हे सगळं पेटवलं जात आहे, आपल्यात भांडणं लावली जात आहेत. हे आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. 1 वर्षाची मुदत, टॅक्सीवाला आणि कस्टमर कुठे जायचंय, डावीकडे उजवीकडे, OTP हे शिकायला 1 वर्ष. बरं, तुमच्या समोर टॅक्सीवाले येऊन बोलतायत की आम्ही शिकणार नाही आहोत. संपला ना विषय. की तुम्ही 1 वर्ष देऊन पण तुम्ही 1 वर्षात काय त्यांचं हे घेणार आहात का? की काय तुम्ही काय शिकवणार आहात त्यांना, ज्यांना शिकायचंच नाहीये? सो मला वाटतं की हे उगाच आहे. मनसेची पुढची भूमिका काय? कारण की ते राजसाहेब ठरवतील. मनसेची पुढची भूमिका काय हे मला वाटतं साहेब ठरवतात. पण भाषेवर किती प्रेम आहे आपल्या मुख्यमंत्री साहेबांना हे मला कळलं. आदिवासी विकास विभागाचा जो फंड आहे तो दुसरीचकडे डायव्हर्ट केला जातो. त्यामुळे आदिवासी समाजाचा विकास होतच नाही. आणि ज्या गोष्टी म्हणजे जे काही इथे लागायला पाहिजे आदिवासी व्यक्तीला म्हणा किंवा विद्यार्थ्यांना म्हणा, तो फंड इथे पुरेसा होत नाही आणि काहीच सोयी सुविधा नाही. त्याच्यासाठीच ताई आम्ही आदिवासी विकास मंत्र्यांना भेटणार आहोत. त्यांच्या हातात काय आहे की नाही बघायचं मला हातात काय आहे की नाही बघायचंय. कारण कसं आहे, काल पण मी आकांक्षाच्या घरी गेलो. 1 कोटी जाहीर केले तुम्ही. तुमच्याकडे खासदार आमदार फोडताना तुमच्याकडे 25-30 कोटी 35 कोटी मुंबईचे आहेत. पण महाराष्ट्रामध्ये जे 5-6 मुलांनी आत्महत्या केली आहे त्यांना दिला तुमच्याकडे 1-1 कोटी नाहीये. खूप बिकट परिस्थिती आणून ठेवली आहे. ह्या आदिवासी बंधू भगिनींच्या पाठी आम्ही आहोत. आम्ही हे विषय बघतो. मी 29 मुद्दे जाणून घेतो
आणि आम्ही त्या मंत्र्यांना भेटतो. जेवढं त्यांच्या हातात असेल तेवढं मला वाटतं ते करतील. त्याच्यामुळे हा विषय मी सोडणार नाही, मी कुठचाच विषय सोडणार नाही. अजून एक विषय होता, ही एक योजना काढली आहे. अजूनपर्यंत या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक महिलांना लाभ नाही मिळाला आणि गटाच्या महिलांनाही लाभ नाही. फक्त योजना म्हणजे कागदापुरतीच असतात. तुम्हाला फसवायला काढतात ताई. हो, ते तर माहितीच आहे. अजून काहीच नाही. अजून काही नाही, हे तुम्हाला म्हणजे फसवायला समाज काढतात. तसाच बरोबर आहे. हे योजना म्हणून ह्यांच्यासाठी जो जी आर काढला तो पण मला बघायचा की जी आर काढलाय की खरंच ह्यांचं समाधान होतंय की नाही. 1 कोटीचे जाहीर केले, ज्यांनी आत्महत्या केली ते खरंच जात नाहीयेत हे आपल्याला कळलं. ते जात आहेत की नाही ह्याच्या पाठपुरावा आपण केला पाहिजे. तुम्ही जे बोलताय हे पेपरावर आपल्याला दाखवतात कागदीच आहे, फक्त कागदीच आहे. आणि म्हणजे तेवढ्या पुरतं ते समाधान होतं. त्याच्या पुढे काही होत नाही. पाठपुरावा आपल्याला करावा लागतो, जो आपण करू. हे आपलेच लोक, त्याच्यामुळे आपण करणार तो. एवढे म्हणजे यांची आणि Absolutely. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.